रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथा पुढचा भाग. मागच्या वेळी आपण प्रद्युम्नाख्यान श्रवण केलं. ह्यावेळी प्रद्युम्नाला जो मुलगा होतो, मागच्या वेळी आपण ऐकलं की जेव्हा प्रद्युम्न घरी येतो रतीबरोबर, तेव्हा ती गर्भवती असते आणि तिला पुढे जो मुलगा होतो त्याचं नाव ठेवण्यात येतं अनिरुद्ध. हा अनिरुद्धसुद्धा दिसायला मागे आपण मागच्या ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन ऐकलं की तो म्हणजे सावळाच असतो, अत्यंत रेखीव, साक्षात मदनाचा मुलगा असतो आणि श्रीकृष्णाचा नातू असतो, अत्यंत सुलक्षणी. बरं, त्याचा उल्लेख झालेला आहे. आता पुढचा संदर्भ. हिरण्यकश्यपू आख्यान आपण पूर्वी ऐकलं होतं, बरोबर. सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष, त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी तृतीय अवतार धारण केला, तो म्हणजे वराह अवतार हिरण्याक्ष वधासाठी. आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्यांनी चौथा अवतार धारण केला, कुठला? नृसिंह अवतार. ठीक आहे. आता हा जो हिरण्यकश्यपू असतो त्याचा मुलगा प्रल्हादाचा मुलगा असतो, त्याचं नाव असतं विरोचन. विरोचनाचा जो मुलगा असतो त्याचं नाव असतं बळी. तेव्हा ह्याला पाताळात पाठवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार, त्रिविक्रमावतार धारण केला, बरं का. आणि त्याचा जो पुत्र असतो त्याचं नाव बाण. हा बाणासूर जो असतो हा म्हणजे प्रचंड शिवभक्त असतो. एक श्लोक आहे, आपण तो पुढे मागे मला आठवला की मी सांगेन तुम्हाला, किंवा तो तुम्हाला कुठेही ऐकायला मिळेल, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की रावण हा सुद्धा शिवभक्त असतो, पण तो बाणासुराच्या इतका नाही. त्याच्यामध्ये जे सगळे शिवभक्त आहेत असुर, त्यांचा श्लोक आहे तो, आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे तो बाणाचं आहे, बाणासूर, आणि दुसरा रावण आहे. म्हणजे तो इतका शिवभक्त असतो प्रचंड. तो रोज 1000 निळी कमळं घेऊन, त्याचं स्वतःचं यान असतं, बरं का, आणि त्याच्यामध्ये जाऊन तो कैलास पर्वतावर रोज जात असे आणि शंकरांची पूजा अर्चा करून परत येत असे. भगवान शंकर अत्यंत प्रेम करत असतात बाणासुरावर. पण शेवटी भगवान शंकर हा देव आहे, हा दानव आहे आणि मानव आहे, ही जी भेददृष्टी असते ही भगवान शंकरांच्याकडे नसते. ते सर्वांच्यावरती सारखंच प्रेम करत असत, भोळे असतात. तर एकदा हा बाणासूर त्याच्या पूजेने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि म्हणतात, तुला काय पाहिजे असेल तो वर मागून घे. तो म्हणतो, महाराज मला 1000 बाहू प्राप्त व्हावेत, 1000 बाहूंची सामर्थ्य मला प्राप्त असावं. भगवान शंकर म्हणतात, तथास्तु, आणि याला 1000 बाहू प्राप्त होतात. काही दिवस गेल्यानंतर त्यांना त्या आधीच त्याचे तो बाणासूर म्हणजे असुर असल्यामुळे कोणी त्याच्या वाटेला जायचं नाही, त्याचा कोणाशी संघर्ष होत नसतो किंवा युद्ध होत नसतं, आणि त्याच्यात 1000 हस्त प्राप्त होतात. 1002 हात असतात आता त्याला. त्याला त्या 1002 हातांचा तो त्रास व्हायला लागतो. तो त्या शंकराकडे जेव्हा गेलेला असतो, शंकरांची रोजच्यासारखी 1000 कमळं, नीलकमळं वाहून पूजा करतो. शंकर बघतो, याला काहीतरी मागायचं आहे, म्हणे, बाणा तुला काय पाहिजे असेल तो वर मागून घे. म्हणे, हे 1000 हातांचं मला ओझं झालं, आता तुम्ही मला असा वर द्या काय की माझ्या ह्या 1000 हातांची मस्ती जिरवेल असा योद्धा मला भेटावा. भगवान शंकर म्हणतात, हो खरा असुर आहेस काय, अरे तुझे 1000 भुजा छेदणारा आता योद्धा मिळावा म्हणून तू कामना केली आहेस, तसा माझ्याकडे वर मागितला आहेस, पण त्याच्यामुळे काय होणार आहे, तुझे 1000 हात छेदले जातील, तू रणांगणामध्ये पराभूत होशील, काय मागणं मागितलंस म्हणे. बरं ठीक आहे, तथाच तू. त्यांनी सांगितलेलं असतं भगवान शंकरांनी, तुझं कोणाशी युद्ध झालं आणि जर का तिथे तुझी बाजू कमकुवत झाली तर मी स्वतः युद्धाला उतरीन तुझ्या बाजूनी. एवढे भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न असतात. झालं, बाणासूर परत येतो. त्याला बाणासुराला एक सुंदर राजकन्या असते, तिचं नाव असतं उषा. ती उपवर होते, अत्यंत सुंदर असते. आता ही उषा असते, तिची एक सखी असते, त्या सखीचं नाव असतं चित्ररेखा. ही चित्ररेखा जी असते हिचे गुरु असतात नारद मुनी, आणि नारद मुनींच्या वरामुळे या चित्ररेखेला प्रचंड सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. एक म्हणजे ती चित्ररेखा, तिची चित्रकला अत्यंत सुंदर असते.
इतकी सुंदर असते की ती पाहिजे असतील त्या त्रैलोक्यातल्या व्यक्तींची चित्र काढू शकायची आणि प्रसंग रेखाटू शकायची. एवढंच नाही, तिच्या अंगात एवढं सामर्थ्य असतं, खूप सामर्थ्य असतं. आता त्याचा आपल्याला पुढे उल्लेख ऐकायचाच आहे. ही उषा जेव्हा एकदा निद्राधीन झालेली असते, रात्री झोपलेली असते, तेव्हा तिला काय स्वप्न पडतं? तिच्या स्वप्नामध्ये एक अत्यंत सुंदर पुरुष येतो. अत्यंत सुंदर म्हणजे अगदी प्रत्यक्ष मन्मथ किंवा कामदेव म्हणावा, स्मर म्हणावा असा सुंदर पुरुष येतो स्वप्नात बरं का. आणि तो रात्रभर तिच्याबरोबरच असतो बरं का. ते दोघेही एकमेकांना मनाने वरतात आणि मग पहाटे तिच्याशी सर्व क्रीडा करून तो निघून जातो. आणि ही एकदम झोपेतनं शुद्धीवर येते आणि बघते तर ती एकटीच असते तिथे, आणखीन कोणी नसतं. आणि ते स्वप्न होतं हे लक्षात आल्यानंतर तिला इतकं दुःख होतं, कारण त्या पुरुषाने तिचं चित्त हरण केलेलं असतं, मन हरण केलेलं असतं. आणि ती तिथेच उसासे सोडत बसते, तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. हे आसूर असतात ना, ते आपल्या लेकीकडे एकदा चक्कर टाकून द्यायचं बरं का. अत्यंत आतोनात प्रेम करत असतात आपल्या मुलींवर. आपण मागे 100 आसुरातही पाहिलं की तो दिवसातनं जेवायच्या वेळी येऊन हिला हाल हवाल फक्त विचारून जायचा, बाकी तो कधीही त्यांच्या खाजगी जीवनात ते डोकं बघायचं नाही. त्या जोपर्यंत काही सांगत नाहीत अशी इच्छा आहे तोपर्यंत. बाणासूरसुद्धा एकदा तिला दिवसातनं एकदा भेट देऊन सगळं व्यवस्थित आहे ना विचारून गेला की त्याच्यानंतर पुन्हा मुलीकडे फिरकत नसे. तर हिला एवढं दुःखी पाहिल्यानंतर तिची जी सखी असते, तिचं नाव चित्ररेखा, ती म्हणते अगं तू काय आता सकाळी झोपेतनं जागी झालीस काय आणि सगळे आपलं स्नान वगैरे करून शृंगार करायचा हे सगळं सोडून तू म्हणायची कोणाच्या आठवणीमध्ये इतकी विलाप करते, तुझ्या डोळ्यातनं पाणी का वाहते, तू दुःखी का दिसतेस, काय झालं? मग ती सांगते असं झालं, इतका एक सुंदर पुरुष आला होता माझ्या स्वप्नामध्ये, आम्ही बरोबरच होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना वरलेलं आहे आणि म्हणे त्यांनी माझ्याबरोबर सर्व क्रीडा केल्या आणि तो अंतर्धान पावला. मी म्हणे जागी झाले स्वप्नात, पण आता काय करू, माझं तर त्याच्यावरती प्रेम बसलं आहे, आता मी त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही या त्रिभुवनामध्ये वरणार नाही, मला तोच पुरुष हवा पती म्हणून. मग ती चित्ररेखा हिची व्याकुळ अवस्था जाणते आणि म्हणते काही काळजी करू नकोस, मी चित्र काढायला लागते, हे बघ म्हणे मी चित्र काढते, तो पुरुष आहे का बघ. मग ती पृथ्वीवरच्या खूप राजा रजवाड्यांची, काही देवांची चित्र काढून दाखवते, पाताळातल्या श्रेष्ठ असुरांची चित्र काढून दाखवते, खूप खूप चित्र काढते. काही प्रसंग काय हा नाही हा नाही हा नाही हा नाही, अरे म्हणते एवढे सगळे राजसत्ता आणि ज्यांचे नृप ज्यांचे मी चित्र काढून दाखवली, अजून म्हणे द्वारका राहिली असं म्हणून ती भगवान श्रीकृष्णांचं चित्र काढून दाखवते. हां म्हणते असाच, पण हे आहेत ना हे थोडे मोठे, यांच्यापेक्षा लहान आहे तो मूल असं म्हणे, लहान ती प्रद्युम्नाचं चित्र काढून दाखवते, अगदी असाच, पण हा सुद्धा माणूस मोठा आहे म्हणे, ह्याचा मुलगा असेल. मग ती नारद मुनी जिथे देव आहे तिला तिच्या ज्ञानाला काय कमी असणार नाही का, ती अंतर्ज्ञानाने बघते प्रद्युम्नाचा मुलगा कोण, अनिरुद्ध, ती अनिरुद्धाचा चित्र काढते. हा उषा म्हणते हाच तो, हाच मला पती म्हणून हवा आहे, तू काही कर आणि मला याची प्राप्ती करून दे. ती आता विचारात पडते. आता हे जिथे राहत असतात तिथून द्वारका 11,000 योजने दूर असतो, म्हणजे 88,000 मैल. हे पाताळ लोकात राहत असतात. हा पाताळ लोक अजून कुठल्या तरी असेल बरं का, काय, कारण 88,000 मैल एवढी मला वाटतं पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा नाही आहे, म्हणजे हा पाताळ लोक अजून कुठेतरी वेगळा असणार. ती म्हणते ठीक आहे, काही काळजी करू नकोस, संध्याकाळ होते बरं का, रात्रीचा पहिला, संध्याकाळ टळून जाते, टळटळीत संध्याकाळ आपण ज्याला म्हणतो ती टळून जाते, रात्रीचा पहिला प्रहर सुरू होतो आणि उषा तिथनं निघते अनिरुद्धाला आणायला. आता ती 11,000 योजने म्हणजे 88,000 मैल एवढं अंतर ओलांडून द्वारकेत जाणार असते आणि त्याला घेऊन परत येणार असते. काय सामर्थ्य असेल बघा. नारद मुनींसारखा गुरु जर लाभला आणि आपण त्याच्याकडे सामर्थ्य मागितलं तर एवढं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं एका स्त्रीला बरं का. पुरुषांचा तर काय होईल विचार करा. पण आपण हे तपश्चर्या वगैरे करत नाही. नारद मुनी किंवा कोणी नवनाथ संप्रदायी आपल्याला गुरु म्हणून मिळावेत किंवा भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण त्यांनी आपल्याला दर्शन द्यावं आणि त्यांच्याकडनं आपण काही वरदान मागावं, याच्यासाठी जी
अनन्य भक्ती लागते, तपश्चर्या लागते, ती आपण काही करायला जात नाही, कारण आपण कलियुगातले लोक आहोत बरं का. आपण अन्न जे खातो ते शरीरपुष्टीसाठी खातो आणि जिव्हा लावल्यासाठी, त्याच्यामध्ये बाकी उदात्त हेतू वगैरे काही नसतो. उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म हे कधीही नसतं. काय उदरभरण फक्त नाही, ते यज्ञकर्म म्हणून आपण ज्या प्रकारे यथाविधी अन्न ग्रहण केलं पाहिजे तसंही आपल्याकडनं ग्रहण केलं जात नाही. आपल्याला खूप सुधारलं पाहिजे. ती कामावर निघते आणि ती त्या मोहिमेवर निघते आणि ती अवकाश मार्गे निघते द्वारकेत जायला, आणि वाटेत तिचं आराध्य दैवत नारद मुनी दर्शन देतात. नारायण नारायण, त्यांना पाहिल्याबरोबर चित्ररेखा त्यांच्या पायावर पडते, लोटांगण घालते, पाया जाते घट्ट. नारद मुनी प्रसन्न असतात, त्यांना माहिती असतं ही खूप चांगली हे असुरकन्या आहे. म्हणतात काय का बाळा, आपला कसा काय योग आला, तुला काही पाहिजे काय? अहो म्हणे मी द्वारकेत चालले आहे त्या अनिरुद्धाला आणायला, आणि म्हणे मी आता तिथं तुम्ही मला आशीर्वाद द्या, तू यशस्वी होईल. तू कशी यशस्वी होणार म्हणतात ते, द्वारकेत तू तुझ्या सामर्थ्याने पोहोचू शकशील, पण द्वारकेभोवती भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र द्वारका रक्षण करण्यासाठी एका क्षणात 1000 वेळा फिरतं. त्याच्यातनं तू कशी जाऊ शकणार? म्हणे ते मला नाही माहिती, तो तुम्ही मला मार्ग सांगा. परत पाय धरते. नारद मुनी हसतात, म्हणतात सुदर्शन चक्र आलं की त्याला सांग नारद मुनींनी आज्ञा दिलेली आहे म्हणून मी ते आलेली आहे. सुदर्शन चक्र तू आतमध्ये जाईपर्यंत बाजूला थांबेल, मग परत फिरायला लागेल. तू जेव्हा परत निघशील तिकडनं याला, सुदर्शन चक्राचा मार्ग रोधला जाईल तेव्हा ते परत थांबेल आणि तुला जायला मार्ग दे. माझा आशीर्वाद आहे तुला, जा. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र नुसता वर देऊन थांबवण्यासाठी देवर्षी नारदांची किती प्रचंड भक्ती आणि किती नामस्मरण झालं असेल, तपश्चर्या झालं असेल, फक्त कल्पना करा. झालं, तिला वर प्राप्त होतो आणि ती तिथनं जी निघते वायुवेगात नाही बरं का, मनोवेगाने निघते. वायू किती वेगाने वाहू शकतो? आपल्याकडे वादळ आलं की आपण म्हणतो 350 किलोमीटर, 250 किलोमीटर, 400 किलोमीटर वेगाने वायू वाहत होता. मग त्याला वायूला 88,000 मैल पार करायला किती वेळ लागेल? काही महिने किंवा वर्ष लागेल. काय ही मनोवेगाने निघते. मन कसं क्षणी आताळी जाईल, क्षणी पाताळी जाईल. काय क्षणात आताळावर असं पाताळावर असं, नाही तर स्वर्गात जातं. मनाला काही, मनोवेगाला काही वेगमर्यादा नसते. हां म्हणतात ती आपल्या द्वारका नगरीपाशी जाऊन पोचते, बघते तर सुदर्शन चक्राला हात जोडून प्रार्थना करते, सुदर्शन चक्र थांबतं. ती आतमध्ये जाते, त्याच्यानंतर आपल्या सामर्थ्याने त्याची खिडकी उघडते आणि बघते तर अनिरुद्ध कर्णाभांड असतो आणि आपल्या बरं का पलंगावर झोपलेला असतो. ही जाते आणि आपल्या सामर्थ्याने अनिरुद्धाला पलंगासकट उचलते. तो पलंग कसला असतो? साधा लाकडी नाही. आपण अशी कल्पना करू की तो साधा सागवानी लाकडाचा असेल. अहो सागवानी लाकडाचा भगवान श्रीकृष्णांचा पौत्र ज्याच्यावर निद्रा करू शकेल, म्हणजे तो 7 फूट लांब आणि 4 फूट रुंदता असेल, 5 फूट रुंद, एवढा सागवानी पलंग जर का असेल तर त्याचं वजन कमीत कमी 200 किलो 300 किलो असेल. त्याच्यावर अनिरुद्धाचं वजन म्हणजे तो एक अजून 80 किलो 100 किलो धरून चालू आपण. ही तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे 300 ते 400 किलो वजन उचलून मनोवेगाने परत 88,000 मैल ओलांडून तिकडे जायचं. हे चित्ररेखाच करू जाणे कोण? की जिथे आराध्य दैवत नारद मुनी आहे बरं का. मग तो निद्रिस्त असलेल्या अनिरुद्धाला तो नुसताच झोपलेला असतो, गाढ झोपलेला असतो. त्याच्या तल्पकासह, त्याच्या पलंगासह ती उचलते आणि अवकाशातून उड्डाण करून काही वेळामध्ये इकडे हिच्यापाशी येऊन पोचते. उषा, राजकन्या उषा जिथे असते बरं का, असुर राजकन्या उषा, तिच्या महालामध्ये तो पलंग आणून ठेवते आणि ती उषा आनंदाने त्याचं अनिरुद्धाला जागं करून पूजा करायला लागते आणि चित्ररेखा तिथून निघून जाते. त्या अनिरुद्धाला कळतच नाही आपण कुठे आलो. मगाशी द्वारकेत होतो, आता कुठे होतो आपण? थोडासा वेळ झाला आपण झोपून. ते बघतात तिच्याकडे अत्यंत लावण्यवती अशी सुंदरी अनन्य प्रेमाने ज्याची पूजा करत असते. तो विचारतो, कोण आहेस तू? मी बाणासुराची मुलगी उषा. मी इथे कसा काय आलो? मग ती सांगते, ज्या चित्ररेखा माझी मैत्रीण घेऊन आली.
त्याला आश्चर्य वाटतं, 88,000 मैल मला आकाशमार्ग घेऊन आली हिची सखी. तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की हे काहीतरी नियतीने आपल्यासमोर आणून ठेवलेला भोग आहे. मग तो आनंदाने तिच्याशी राक्षसी विवाह करतो आणि पाणीग्रहण करतो आणि ते सुखाने कालक्रमणा करायला लागतात. रोज रात्री चित्ररेखा त्याला उचलून पलंगासह घेऊन येत असे आणि पहाट झाली म्हणजे रात्री ते 3 प्रहर, तिसरा प्रहर संपायला सुरुवात झाली. रात्री ते 2 प्रहर झाले म्हणजे मध्यरात्र झाली. त्याच्या पुढचा प्रहर म्हणजे 3 वाजले. दिवसाचे 8 प्रहर. तेव्हा रात्रीचा 3रा प्रहर झाला की ती त्याला त्या पलंगासह उचलून परत द्वारकेमध्ये सोडून यायची. तिची रोज ड्युटी लागलेली असते बरं का. आणि इथे काय होतं, काही दिवस गेल्यानंतर तो अनिरुद्ध इथे येतो. उषा जी असते तिच्याशी राक्षस विवाह करतो. आता ती गर्भवती राहते आणि सेवक वर्गाकडनं बाणासुराला कळतं की इथं रोज रात्री कोणीतरी पुरुष असतो हिच्या महालात आणि एवढंच नाही तर ती गर्भवती झालेली आहे. बाणासुर असा संतापतो, म्हणतो आता आपण पहाऱ्यावर राहू आणि आज त्याला पकडायचं. आणि झालं. रात्र झाल्यानंतर चित्ररेखा फक्त त्याला घेऊन यायच्या महालात ठेवते. चित्ररेखा निघून जाते आणि लगेच ते राक्षसवीर ताबडतोब सर्व बाजूनी तो महाल घेरतात. युद्धाला सुरुवात होते. हा अनिरुद्ध भगवान श्रीकृष्णाचा नातू असतो. असं युद्ध करतो तो, प्रचंड फार मोठ्या प्रमाणावरती राक्षस सेना मारतो. पण बाणासूर शिवभक्त असतो. तो शेवटी नागपाशाचं बंधन आवाहन करतो आणि नागपाशाने हा बद्ध होतो अनिरुद्ध आणि त्याला कारागृहात टाकतो बाणासूर. भगवान शंकरांनी जेव्हा त्याला वरदान दिलेलं असतं की तुझी 1000 हातांची रग गिरवायला तुला योद्धा पाहिजे ना, तो कधी मिळेल हे तू पळत. जेव्हा तुझ्या ध्वजावरचा शिखी म्हणजे जो मोर आहे तो ध्वज, त्याच्या ध्वजावरती मोर असतो, जेव्हा तुझा ध्वज उन्मळून खाली पडेल तेव्हा तू समज की तुला जो भेटणार आहे महारथी त्याच्याशी तुझी युद्ध व्हायची वेळ जवळ आली हे तू ओळख. त्याप्रमाणे त्याचा तिकडे तो शिखी ध्वज तो खाली पडतो आणि त्याच वेळी इकडे तो त्याला पराभूत करतो, नागपाशात बद्ध करून कारागृहात टाकतो. नारद मुनी आपल्या कामगिरीवर निघतात. द्वारकेमध्ये येऊन भगवान श्रीकृष्णांच्या समोर प्रगट होतात आणि म्हणतात देवा उठा. देव म्हणतात नारद मुनी तुम्ही का आलात, पूजा करायला वेळ नाही. तुमचा नातू जो आहे अनिरुद्ध, तो म्हणतात काय झालं. भगवान श्रीकृष्णात अनिरुद्धाला त्याला बाणासुराने कारागृहात टाकले. अरे म्हणे तो मगाशी तर झोपायला गेला. अहो मग ते सगळी कथा सांगतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे मग आता आपल्याला निघालं पाहिजे. चतुरंग सेना घेऊन भगवान श्रीकृष्ण निघतात. आता नारद मुनींना ज्यांनी वर दिले ते भगवान श्रीकृष्ण मनात आणलं तर त्यांना 88,000 मैल जायला किती वेळ लागेल. रात्र संपायच्या आधी ते तिकडे जाऊन पोचतात. आणि मध्यरात्री त्याला कारागृहात डांबलेलं असतं. सकाळी पहाटे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सर्व यादव वीरांसहित आपल्या चतुरंग सेनेसहित तिकडे पोचतात आणि पांचजन्य शंख फुंकतात. बाणासूर खडबडून उठतो. अरे एवढा मोठा शंख मी आयुष्यात प्रथमच ऐकला. तो बाहेर येऊन बघतो तर यादवांची चतुरंग सेना. तो म्हणतो कोण आहे, चौकशी करतो. तर आणि हा जो आपण कारागृहात टाकलेला आहे उषेच्या बरोबरचा पुरुष, तर त्याचे आजोबा आलेत म्हणून कळतं आणि हा बाहेर पडतो. त्याला कळलेलं असतं शिखी ध्वजा खालती पडलेला आहे म्हणजे आता आपलं मोठं युद्ध होणार आहे आणि युद्धाला सुरुवात होते. बाणासुराची चतुरंग सेना आणि यादवांची चतुरंग सेना एकमेकांना भिडतात. तुंबळ युद्ध होतं आणि त्याच्यानंतर अस्त्रयुद्धाला प्रारंभ होतो. आणि काही वेळात हा म्हणता भगवान श्रीकृष्ण या बाणासुराच्या अस्त्र प्रतिकार मोडून काढतात. तेव्हा मनातल्या मनात बाणासूर भगवान शंकरांचं स्मरण करतो आणि भगवान शंकर बाणासुराच्या बाजूने युद्ध करायला भगवान श्रीकृष्णांच्या पुढे प्रगट होतात. श्रीकृष्ण आणि शंकर युद्ध, शंकर दोघांचं काही वेळ युद्ध होतं. पण भगवान श्रीकृष्ण शंकरांनाही पराभूत करतात आणि त्याच्यानंतर बाणासुराचे जे सहस्र हात असतात त्याच्यावर आपलं सुदर्शन चक्र प्रेरतात आणि हा म्हणतात त्याचे 1000 हात चिरले जातात. फक्त 2 हात शिल्लक राहतात आणि सुदर्शन चक्र परत भगवान श्रीकृष्णांच्या हाती येऊन विराजमान होतं. तेव्हाच भगवान शंकर म्हणतात अरे हा कृष्ण आहे ना, हे माझा आराध्य दैवत आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत.
त्याच्यामुळे आता तू अनन्य भावाने त्यांना शरण जा. त्यांच्या नातवाला जे तू कारागृहामध्ये बंदी म्हणून ठेवलेला आहेस त्याची मुक्तता कर. उषा तुझी जी लाडकी असुरकन्या राजकन्या आहे तिला त्याच्यापासून दिवस गेलेले आहेत. तुझ्या दोघांचा व्यवस्थित यथाविधी विवाह करून दे. ते राक्षस विवाह त्यांनी केलेला आहे पण लौकिक विवाह तू व्यवस्थित करून दे. आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्या कुलामध्ये आहेत ऋषिकुळ त्यांच्याशी तुमचा संबंध प्रस्थापित होतो आहे तेव्हा तू त्यांना अनन्यभावाने शरण जा. आणि बाणासूर भगवान शंकरांच्या आज्ञेबाहेर नसतो. रावण जसा उत्तो मागतो भगवान शंकरांनी दिलेल्या ज्या आज्ञा असतात त्यांचं तो उल्लंघन करून मनपूतम समाचारित करायला लागतो. तसं बाणासूर करत नाही. 1000 हात ज्या भगवान श्रीकृष्णांनी छेदले त्यांना तो अनन्य शरण जातो. वाजत गाजत त्यांना आपल्या नगरीमध्ये घेऊन येतो. त्याच्यानंतर अनिरुद्धाला जे याच्या कारागृहात ठेवलेलं असतं त्याची मुक्तता करतो. त्या दोघांचा यथासांग विवाह संपन्न करून देतो. 4 दिवस तो विवाह सोहळा चालतो. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या नातवाला सोडवून अनिरुद्धाला एवढंच नाही तर आपली नाचून जी उषा असते तिला घेऊन वाजत गाजत द्वारकेमध्ये विजय होऊन परत येतात. अशा प्रकारे अनिरुद्धाची कारागृहातनं मुक्तता होते. उषा त्याला पत्नी म्हणून मिळते. आणि बाणासुराला जी इच्छा असते आपल्या 1000 हातांची रग जिरवणारा योद्धा मिळावा तोही मिळतो. सगळं काही मंगल संपन्न होतं. ठीक आहे. तेव्हा आता इथे अनिरुद्ध आख्यान संपलं. आता आज आपण इथे थांबू. आपण मला निरोप द्या. तर पुढच्या वेळी कुठलं आख्यान ते पाहू. मी पुढच्या वेळी सांगेन. ठीक आहे. तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. राम कृष्ण हरी.